या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित असणारे दुसरे आमचे मित्र आमदार सन्माननीय राजेंद्र साहेब, ऑनलाईन उपस्थित असणारे दुसरे आमचे सन्माननीय आमदार अभिजित पाटील साहेब, आमच्या विभागाचे आरोग्य विभागाचे आयुक्त सन्माननीय काटकर साहेब, या नगरीच्या नगराध्यक्ष सन्माननीय मंत्रीताई, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व पक्षाचे सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार, ऑनलाईन उपस्थित असणारे सन्माननीय CEO पुणे, उपस्थित असणारे आमचे CEO सोलापूर, या ठिकाणी उपस्थित असणारे डेप्युटी डायरेक्टर, सिव्हिल सर्जन पुणे आणि सोलापूर विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आषाढीची वारी आणि त्या वारीचं नियोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो. विशेषतः उपस्थित असणारे सर्वच अधिकारी आहेत, त्याच्याबरोबरीनं ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व अधिकारी, दोन्ही पालख्या ज्या येतात त्या दोन्ही पालख्या आणि गजानन महाराजांची पालखी, अशा सगळ्या पालख्यांचं नियोजन, या नियोजनामध्ये लोकांची कुठंच गैरसोय होऊ नये यासाठीचं आपण काय काय उपाययोजना केलं त्याचं प्रेझेंटेशन आपल्या विभागाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी सादर केलं आणि त्याच्याशी अनुषंगिक आणखीनही काही नियोजन आहे ते सुद्धा आपल्या आयुक्तांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. विशेषतः सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी ज्या काही सूचना मांडतात त्या सगळ्या सूचनांचा अंमल आपण करूया आणि जरासुद्धा वारीतल्या वारकऱ्याला त्रास होऊ नये, त्याला आरोग्याच्या कुठल्याच सुविधांची ओढी नसू नये, यासाठी जे जे काही करायला लागेल ते पुढच्या 15-20 दिवसांमध्ये आपण सगळेजण करू. सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय सुनेत्राबाई पवार साहेब, सन्मान्य आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, समाधानचे अवतारे साहेब सुद्धा त्या दिवशी बैठकीला उपस्थित होते आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये सर्व विभागाला काय काय करायचं ती सूचना दिली. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीनं जे जे काही करायला पाहिजे ते मुख्यमंत्री सहायता कक्ष करेल. पालकमंत्री त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम अतिशय सोपपणानं पूर्ण करतील आणि पूर्ण वेळ ध्यान मानत असतील. आमदारांची, नगराध्यक्षांची आणि इथल्या लोकप्रतिनिधींची राजभाऊ तुमची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही सगळी मंडळी कराल. परंतु या सगळ्यामध्ये आरोग्य विभागाचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे. इमर्जन्सी आणि आरोग्य विभागाचं नातं असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही उणीव राहू नये यासाठी ज्या काही सूचना आपल्याला वरिष्ठांनी दिलेल्या आहेत त्याचं पालन करूया. पालखी मार्गावरची जी काही औषध उपचारापासून त्यांना चलन सेवा देण्याची अन्य सुविधा असतील त्या सगळ्या आपण द्यायच्या आहेत. त्या सगळ्याबरोबर माणूस म्हणजे वारकरी घरातून बाहेर पडल्यापासून घरात पोहोचेपर्यंत जे काही आपण सेवा द्यायची आहे ती सगळी आरोग्याची सेवा आपण त्याच्याबद्दलचं नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे आपण सगळेजण लोकांना सेवा देऊ. या सगळ्या सेवा देत असताना एका बाजूला डिजिटल वारी असं म्हणतो तसंच डिजिटल आरोग्याची सेवा सुद्धा देण्याचा यावर्षी फक्त आपण संकल्प केला की ज्याच्यामधनं ज्यावेळेला आपल्याकडं बाहेर पडतो आपला वारकरी ज्यावेळेला पांडुरंगाच्या दर्शनाला वारीत यायसाठी बाहेर पडतो त्या दिवशीपासून तो घरी जाईपर्यंत त्याच्यावरती आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा सातत्याने संपर्क असणार आहे. त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली असणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला नियोजन सन्मान्य आयुक्त महोदयांनी दिले त्याप्रमाणे आपण काम करायचं. दुसरा मुद्दा आहे की आपल्याला डिजिटल वारी जे आपण करतो त्याच्यामध्ये डिजिटल आरोग्य सेवा द्यायची आहे. म्हणजे कुठल्याही वारकऱ्याला सुद्धा कुठेही ॲम्ब्युलन्स कधी उपलब्ध असेल तर ऑनलाईन त्याला माहिती एका क्लिक करून त्याला सगळं मिळणार. त्याला आरोग्याच्या आमचा दवाखाना कुठं आहे, एअर ॲम्ब्युलन्स कुठं आहे आणि किती आहे कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार. त्या सगळ्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यामध्ये सोपं होणार आहे आणि प्रत्येक वेळा धावाधाव करणं कुठं नेमकं आपला पेंडावा आहे कुठं काम करायचं आहे असं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सुद्धा सुलभ होणार. त्या 3 सुलभतांच्याबरोबर यावर्षी आपण एक चांगली सुविधा आपण लोकांना देतो की ज्याची गरज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की गर्दीच इतकी असते की त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला मोटरसायकलपेक्षा आपल्या 108 पेक्षा सुद्धा म्हणजे आपल्या रुग्णवाहिकेपेक्षा सुद्धा आपण मोटर बाईक म्हणजे मोटर ॲम्ब्युलन्स आपण सुद्धा ही करावी. ही ॲम्ब्युलन्स किंवा मोटर ॲम्ब्युलन्स आपण करावी. आता मोटरसायकल ॲम्ब्युलन्स करावी. त्यातला दुसरा भाग की जर इमर्जन्सी असेल तर आपण एअर ॲम्ब्युलन्स सुद्धा करायचा यावर्षीपासून सुरुवात करतो. या एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण आरोग्याच्या सगळ्या सेवेमधला एक अतिशय महत्त्वाचा एक जो काही सेवेचा भाग आहे तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या आणि पांडुरंगाच्या सेवेत आपण भविष्य काळामध्ये सुद्धा या निमित्तानं सुरुवात करतो. त्याला कारण असं आहे की भविष्य काळामध्ये आता आम्ही ज्या काही 108ची सुविधा केली, 102ची सुविधा केली, मोटरबाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा केली. विशेषतः मोटरबाईक ॲम्ब्युलन्स बरोबर नवीन नॉन प्रमाण आपण आपल्या समुद्रमार्गे किंवा एकूणच नदीमध्ये सुद्धा मोठमोठ्या सरोवरातून यायचं असेल तर तिथं सुद्धा आपण सुविधा केलेली आहे. बोट ॲम्ब्युलन्स ज्याला म्हणतो तर बोट ॲम्ब्युलन्स बरोबर एअर ॲम्ब्युलन्स हा सुद्धा भविष्य काळात आपण सुरू करणार आहे आणि ती पांडुरंगाची सेवा म्हणून भविष्य काळामध्ये ते सगळं सुरू करण्याची सुरुवात सुद्धा आपण या वारीतनं करणार आहे.
त्या सगळ्याचं नियोजन आपण सगळे व्यवस्थित करूया. सन्मान्य आमदार महोदय, सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य पालकमंत्री आणि सर्वच मान्यवरांच्या सूचनेप्रमाणे आपण सगळं काम करूया. परंतु वारी उणीव राहू नये याची जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी घेऊया अशी विनंती करतो. विशेषतः 2-3 सूचना मला ज्या आल्या त्या सामुदायिकरित्या आपल्या सगळ्यांशी मी शेअर करतो की ज्याच्यामध्ये एक मुद्दा असा आला की जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत ते प्रायव्हेट डॉक्टर्स इथं थांबतच नाहीत असं काही लोकांचं सांगितलं. मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला इतर सगळ्या लोकांना बोलवतो त्यावेळेला आपण सगळ्यांनी सुद्धा सेवा करायला थांबलं पाहिजे. त्यामुळे माझी विनंती आहे सिव्हिल सर्जनांनी केली नाही की इथं तुम्ही आता हे आटोपलं की बैठक घ्या, त्या सगळ्यांना सुद्धा ज्या काही सूचना द्यायला पाहिजे ते द्या आणि त्याप्रमाणे बोलतो. सन्मान्य आमदार महोदयांनी सर्वच मान्यवरांनी सांगितलं की वारी झाल्यानंतरच्या गर्दीनंतर होणारे आजार आहेत त्याच्यासाठीची उपाययोजना आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. कारण गर्दी ओसरून जाते आणि मग इथं कोणच नसते. उत्सवाला सगळेच असतो आम्ही, पण उत्सवानंतर मात्र गावकरीच असते. त्यामुळे त्या गावकऱ्यांना जो होणारा त्रास आहे ती सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. नगरपालिका मदत करेल, जिल्हा प्रशासन मदत करेल, सन्मान्य जिल्हाधिकारी सीओ आपल्याला मदत करतील, आमदार वगैरे लक्ष घालतील. पण सगळ्यात पुढाकार हा आपला असला पाहिजे कारण तो आरोग्याशी निगडीत विषय आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा नियोजन करून सर्व लोकप्रतिनिधींच्या बरोबर सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वय ठेवा आणि त्याचं प्रेझेंटेशन जसं आता आम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने द्या की ज्याचा उपयोग होईल आणि आपण सगळेजण योग्य पद्धतीचं काम करू. विशेषतः या सगळ्याबरोबर आपल्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अद्यावत असल्या पाहिजेत, लोकाभिमुख असल्या पाहिजेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं जरासुद्धा कुठं उडी रमणे अशा पद्धतीचे असल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की सगळे डॉक्टर्स विशेषतः काही लोकांचं म्हणणं होतं की डॉक्टरची संख्या वाढवा, तर मला वाटते आपण डॉक्टरची संख्या इतकी वाढवतोय की त्या सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा सगळ्या सुविधा देणे ही आमची प्राथमिकता असणार आहे. आणि मी आपल्याला सांगतो की सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा ज्या ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही याची जबाबदारी आणि आमच्या आयुक्त महोदयांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी ते काम करायचं आहे. विशेषतः 10% फ्रॉड सगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आपण आरक्षण ठेवले, 43 ठिकाणी सोसायटी आयसीयू केले, PSC जे आहे त्या 156 ठिकाणी हिरवळ सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करतोय. पालखी मार्गावरती 215 आरोग्य दूतांची नेमणूक केली. उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि ग्रामीणमध्ये 16 ठिकाणी सुसज्ज आयसीयू आहे तर 17 ठिकाणी तात्पुरते आपले दवाखाने आहेत. मंदिरामध्ये 24/7 सुसज्ज आयसीयू कक्ष आहे. पंढरपूर आणि महाशिवसमध्ये 5 आयसीयू कक्ष आहेत आणि आरोग्य विभागाच्या मार्फत पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण आणि निर्गतीकरण करणे, कीटकजन्य आजार सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. विशेषतः कोरडामोड, दूध फवारणी, पालखी मार्गावर सर्व हॉटेल्स आणि धाबे उपहारगृहामधील कामगारांची आरोग्य तपासणी, उपचार, वारी पश्चात ग्रामपंचायत मार्फत स्वच्छता अभियान, संसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन, उपचार सुविधा या सगळ्या गोष्टी करा. त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गर्दी वाढल्यामुळे काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आपण जर याच्यामध्ये थोडीशी जर दुर्लक्ष केलं तर त्या आव्हानाला निमंत्रित होऊ शकते. त्यामुळे त्या सगळ्या काळजी घ्या. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एका बाजूला प्रायव्हेटच्या डॉक्टर्सना आपण सांगतोय त्याच वेळा आपल्या सगळ्या डॉक्टर्सनी सुद्धा जरासुद्धा आरोग्य करता सेवाभावी दृष्टीने काम करायचं. आपण हे सगळं काम करत असताना आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एकूण 2026 करता अंदाजे 3087 डॉक्टर्सची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांची मनुष्यबळ आपण होऊ शकते. त्याच्यामध्ये 302 स्पेशालिस्ट आहेत, बाकीचे डॉक्टर्स आहेत आणि बाकीचे कर्मचारी असे साधारणतः 3087 आपल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सगळे त्याचे सहकारी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या सगळ्याच्यामुळे आपल्याला जरासुद्धा कुठे काय अडचण येणार नाही एवढं चांगल्या पद्धतीने आपलं काम करतोय. आपल्या या सगळ्याबरोबर जिथे जिथं आपल्याला 102च्या वाहनाला उपलब्धतेच नंतर त्याला वाहनासाठी डिझेल लागते अमुक तर त्या सगळ्या गोष्टीसाठी राज्यभराचा निर्णय घेतो. त्याची सुरुवात इथं सुद्धा आपण करतो की पेट्रोल टाका आपण सगळ्या 102ला उपलब्ध करून देतो की त्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांचं सेवा करण्यामध्ये आमच्याकडनं काही उणीव असणार नाही. आणि मग आता जेलपीच्या ड्रायव्हरचा पगार आहे आणखी काय विषय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊ आणि आपण पुढे जाऊ. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या बरोबर शेवगा एका आपण दिलेलं आहे संचालक परिवहन यांच्या आदेशाने. पण तरी सुद्धा जर काही उपलब्ध असेल तर तात्काळ आदेश आपल्या वारीच्या पूर्वीच करा नियोजन करा त्याचं आणि बरोबर ड्रायव्हर सह दिलेले आहेत त्यावेळेला पालखीसाठी आपण 9 देतो ते सुद्धा करा आणि आपल्याला जरासुद्धा काही उणीव राहू नये याची काम करा. पालखी मार्गावरती सर्व आरोग्य संस्थांचे रुग्णालय प्राथमिक उपचार केंद्रांची माहिती डिजिटल मॅपिंग आपण केली मराठी. त्या डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून ऑनलाईन प्रत्येकाला स्वतः बसलेल्या ठिकाणी सुद्धा
आपल्याला आता सेवा घ्यायची आहे तर कुठं आपल्याला वैचारिक आमची पाहिजे असेल कुठे आमचा कर्मचारी कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन उपयोग असणार आहे ही खूप चांगल्या पद्धतीने सेवा आपण घेतो. त्यामुळे या सगळ्या सेवांच्या माध्यमातून लोकांना विशेषतः वारकरी सगळ्या आमच्या लोकांना या वारकरी सगळ्या संप्रदायाला आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीच्या सेवा घेऊया अशा पद्धतीची विनंती करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एका मुद्दा प्रायव्हेट डॉक्टर्स जे असतील त्यांना कंपल्शन करायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना विनंती आहे की कंपल्शन तुम्ही करा आणि सगळ्यांनी तिथं सुद्धा सक्तीने उपस्थित पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काम करताना हे देवाच्या सेवेचं काम आहे. त्यामुळे केवळ ही ड्युटीचा भाग नाही तर सेवेचा भाग आहे. अशा पद्धतीने उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी व्हा. कारण लोकांच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या कामावरती अवलंबून असतात. आता मी दुसऱ्यांदा आलो पहिल्यांदा आलो होतो त्या दिवशी सुद्धा पंढरपूरच्या हॉस्पिटलचा मुद्दा होता आणि आज सुद्धा पंढरपूरच्या हॉस्पिटलचा मुद्दा आहे. हे आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट. मला असं वाटतं की आपलं कामच आपल्याला पुढे घेऊन जात असतं. आपलं काम चांगलं झालं की मग दादा जे कशाला लोकांना द्यायची गरज नाही. ते काम होतं आपल्याला पुढे घेऊन जातं. आणि जर काम चांगलं नसतं की किती वेळ आम्ही कोणती करायची प्रयत्न करण्याची होती. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या सुधारणामध्ये जे जे लोक असतील त्यांच्यावरती सुद्धा योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन त्यांच्या सगळ्या गोष्टी कामकाजाचा आढावा घेऊन आपण सगळं पुढे करूया. आजच्या दिवशी हा विषय येणंच अपेक्षित नव्हतं कारण आपण ऑनलाईन सगळ्या दोन्ही जिल्ह्यातले सर्वच अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून CEO असतील सर्व सामान्य आमदारमध्ये असतील यांच्या माध्यमातून 10 लाख 15 लाख 20 लाख 25 लाख हे भाग घेतील. त्यांची आज सेवा आणि त्यांना सुविधा कशा द्यायच्या याबद्दल आपण दिला आणि त्यामुळे त्या सगळ्या सुविधा देण्यामध्ये आपण कशी केली पाहिजे तेवढं निश्चित आहे. ते करत असताना आता आपल्याकडं सुद्धा आणि सगळ्या अधिकाऱ्यांना प्रत्येकाला द्यायचे आहे की आपल्याकडं केलेल्या सेवा आणि आपण करायचं काम हे लोकांनी आपल्याला सर्टिफाय केलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होत असते कागदोपत्री जुळी वाचवणं फक्त माझ्याकडे येते नाही सांगणं माझ्याकडे आणि काही नाही सांगणं याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही प्रयत्न काय केले तुम्ही धावपळ काय केली तुमच्या वरिष्ठांमध्ये तुम्ही पोहोचलात काय लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलात काय त्यानंतर सुद्धा दाम मिळालं नसेल तर तुम्ही आणखीन आम्हाला लोकांपर्यंत आलात काय आणि ते जर झालं नसेल आणि त्यानंतर सुद्धा झालं नसेल तर निश्चितपणे तुम्ही योग्य फॉलोअप नाही केला तर पहिल्यांदा जबाबदारी त्या लोकांची राहील. वरिष्ठ अधिकारी व्हायचं आणि आम्ही मोठी माणसं व्हायचं याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असेल तर ज्यावेळेला मोठेपणाच्या वेळेस जबाबदारी की जबाबदारी आपल्याला पुन्हा टाळता येणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करूया. वारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या या वारीतनं किमान 10 लाख 20 लाख 25 लाख लोकांची सेवा करण्याचं आपल्याला पुण्य मिळतं आहे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा भाग्याचं आहे. मी आपल्याला सांगतो की माझ्या घरात माझे आजोबा 40 वर्ष पायी चालून वारी करतात. त्यानंतर माझी आजी वापरली होती. माझ्या आजीनंतर माझे वडील इथे येत होते. आता माझ्या घरातला माझा भाऊ येतो कोणीतरी घरात येतोय आणि ती भगवी पताका घेऊन घरात गेल्याशिवाय त्यांचं ते भांडण केल्याशिवाय आमच्या घरामध्ये पुढचं काम केलं होते. अशी असंख्य घरं असतील अशी असंख्य माणसं असतील की ज्यांची प्रचंड श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून ही माणसं येतात. त्या सगळ्यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं. सगळ्यांनी काय पांडुरंगाच्या दर्शनाला जायला पाहिजे नाही. रस्त्यावर येणारा प्रत्येक पांडुरंगाचा हा जो भक्त आहे तो सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा तो पांडुरंग आहे. त्याची सेवा करण्याचं भाग्य सार्वजनिक आरोग्य विभागाचा आपण एक कर्मचारी अधिकारी आणि मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मिळते ते अतिशय प्रामाणिकपणे पार पाडूया. आणि ते झाल्यानंतर वारी झाल्यानंतर तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी म्हणावं की इतकं चांगलं नियोजन आरोग्य विभागाने केलं की ज्याच्यामुळे खरोखर या सगळ्या माणसांच्यामुळे आमची वारी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसह्य झाली. हे सर्टिफिकेट जे आहे त्याच्या इतकं दुसरं कुठलं मोठं सर्टिफिकेट नाही. त्याचंच नियोजन आपण सगळ्यांना करूया अशी विनंती करतो. सामान्य आमदार महोदय तिन्ही सामान्य विभागापेक्षा असतील सामान्य पालकमंत्री असतील ते तर सातत्याने या सगळ्या गोष्टींच्यावरती लक्ष घालतीलच. परंतु आम्ही सगळी मंडळी सुद्धा जिथे जिथं आवश्यकता लागेल तिथं तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहोत. फक्त आपलं काम हे इतकं चांगलं असावं. पहिल्यांदा सगळ्यांना माझी सूचना आहे सर्व लोकप्रतिनिधींबरोबरचा संपर्क हा सुद्धा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मिटिंग आटोपली त्यानंतर पण इथल्या आमदाराच्या वृत्तीचा डायलॉगच नाही काय चाललं आहे काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्या सगळ्यांशी त्यांनी बोललं पाहिजे. शेवटी समन्वय आणि सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे काम केलं की त्याची गती वाढते. त्यामुळे माझी विनंती आहे की ते सगळं काम सर्वांच्या तोंडातून चांगल्या पद्धतीने आपल्याविषयी खूप चांगल्या आशीर्वादाचे शब्द यावे असं आपण काम होईल अशी विनंती करतो. ज्या ज्या सूचना सर्वच लोकांनी विशेषतः पत्रकारांनी सूचना दिली आमच्या सर्व सहकार्यांनी काही 2-3 लोकांनी सूचना दिल्या. बऱ्याचशा लोकांच्या पाठीमागे सुद्धा मनात असेल की काही सूचना द्यायची पण साधारणतः सारे एवढंच आहे की एका बाजूला आहे ती वारी चांगली काढायची आणि दुसऱ्या बाजूला काही आपल्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करायची.
तर मगाशी सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की 200 बेडचं हॉस्पिटल जर होत असेल तर आता डोळ्यात तुम्ही बसून जे काही सुरू करायला पाहिजे त्याच्याबद्दल आयुक्त महोदयांच्या सूचनेप्रमाणे पुढे जा आणि ते जर झालं तर वारीचं आपण उद्घाटन केलं तर तुम्हाला खूप चांगला होईल आणि लोकांना चांगल्या प्रतीच्या सेवा देता येईल अशा पद्धतीचे काम करूया. आपण सगळ्यांनी या वारीमध्ये आरोग्य विभागाचं काम हे अत्यंत चांगलं झालं. प्रत्येक माणूस सेवाभावी वृत्तीने काम करत होता आणि त्याचा फायदा आम्हाला झाला. असं गावोगावी जाणार आहे छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक वारकरी माणसाला सुद्धा आपल्याविषयी चांगले गौरवगार काढावे अशा पद्धतीचं काम करूया. यांच्यापूर्वी सुद्धा आपण खूप चांगलं काम केलेच, त्याच्याबद्दल वादच नाही, कारण वारीत आरोग्य विभागाने केलेल्या कामाबद्दल सर्व लोक आपल्याला नाव असतात. पण आता अजूनही चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपण सगळीकडे नियोजन केले. मला वाटते CEO आमच्या पुणे आणि CEO सोलापूर या दोन्ही मंडळींच्या ज्या काही सूचना आहेत किंवा तुमची सगळी यंत्रणा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या स्वामीत असणारच आहे. परंतु या सगळ्या सूचनेबरोबर आता इथल्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती सुद्धा आपण सगळ्यांना लक्ष ठेवून राहावं. आमच्या यंत्रणेला अधिक चांगल्या पद्धतीने सूचना द्या आणि आवश्यकतेप्रमाणे आम्ही सगळीच मंडळी तुमच्या सगळ्या सूचना लाभार्थ्यांशी संपर्कात राहूया आणि बघता वारी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी आपण सगळी करू. धन्यवाद.